देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा ओबीसी डीएनए नाही, तुम्ही ओबीसीचं आरक्षण बुडवले, आता काही आत्महत्या करू काय तुमच्या समोर, जीव देऊ, काय बोलताय तुम्ही, कुठले चष्मे घालून आलाय तुम्ही, काय केलं पाहिजे, सरकारच्या विरोधात बोलत नाही, बोलता कोणाच्या विरोधामध्ये, शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू। महत्वाचा प्रश्न जी ओबीसीचं बजेट जी तयार होणार होतं, लोक ओबीसीचा ते माहितीये ना मला, ऐका की सर, ऐका ओबीसी जर नसेल, ओबीसी तिथं जर जागृतच राहणार नसेल तर ओबीसीच्या समस्या मूळ कशावर आहे, जातीय निहाय जनगणनेवर आहे, आणि तुम्ही त्याच्यावरच अजून बोलायला तयार नाही, कोण बोलत नाही, तुम्ही बोला ना सर। अरे एक ना एक प्रश्न तुमच्या आले, त्या प्रश्नांची उत्तर देऊ का जात नाही जनगणनेवर बोलू, माझं कुठलाही अजेंडा काढा, माझी कुठलीही बाईट करा, कास्ट वाईज सेन्सस साठी आम्ही आग्रह धरला, 22 सभा घेतले, तुमचं आज्ञा नाही, अजिबात नाही, आम्हाला लक्ष्मण हाके बोलतोय ना, लक्ष्मण हाके बोलला नाही, काय सांगताय तुम्ही, अरे मी किती बाईट काढून देऊ आता, एक मिनिट मला तुम्ही बोलताय उत्तर देताय, तुम्हीच बोलताय, तुम्हीच उत्तर देताय, तुम्हीच उत्तर देताय, अरे जात निहाय जनगणना जोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस आहे ना, ही 1948चा सेन्सस ऍक्ट मध्ये घटना दुरुस्ती होणार नाही, तोपर्यंत कास्ट वाईज सेन्सस होणार नाही। काय जरा थांबा, कोणी सांगितलं तुम्हाला, तुमचं ज्ञान काय झालं, आता आम्ही काय करायचं, कुठे झाली बिहारमध्ये कास्ट वाईज सेन्सस, अरे कास्ट वाईज बोलायला अधिकार नाही तर, मी आयोगावर काम केलं, अरे काय माणूस आहे हा, अरे कास्ट वाईज सेन्सस होऊ शकत नाही देशात, 1948चा सेन्सस ऍक्ट आहे, बिहारमध्ये जो झाला तो सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे झाला, छत्तीसगडमध्ये झाला तो सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे झाला, या देशाचं संविधान असं सांगतं, 1948चा सेन्सस ऍक्ट असं सांगतो की इथं कास्ट वाईज सेन्सस होणार नाही। आजपर्यंत इथल्या देशाच्या अनेक सरकार आली गेली, सगळ्यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याच्या घोषणा केल्या, आश्वासनं दिली, परंतु कास्ट वाईज सेन्सस या देशामध्ये केलं नाही कोणी, हा आमच्या ओबीसीच्या संघटनांचा पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे। मागच्या महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 22 सभा लक्ष्मण हाकेंनी घेतलेत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून, जेवढ्या माझ्या सभा झाल्या त्या सभांचा आमचा सगळ्या प्रश्नापैकी पहिला प्रश्न आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। माझा एकही बाईट अशी दाखवा, एकही सभा अशी दाखवा, माझा मोबाईल आहे, ही इलेक्ट्रॉनिक मीडिया तर खोटं बोलणार नाही की लक्ष्मण हाकेंनी 100हून जास्त वेळा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आव्हान या सरकारला दिलेलं आहे। या महाराष्ट्राची ओबीसीची सब कमिटी त्यांच्या मार्फत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासाठी माझा पहिली मागणी आमची जातनिहाय जनगणनेची आहे। कोणी आरोप करते त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण आज रोजी जातनिहाय जनगणना तर देशात होणार नाही, पण आज रोजी महाराष्ट्रातलं आरक्षण होणार नाही, याचं कारण असं 1948चा सेन्सस ऍक्ट जातनिहाय जनगणना करायला अलाउच करत नाही, हे पुढारी सगळे बोलतायत, ते खोटे बोलतायत, महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेच्या तोंडाला पानं पुसतायत। राज्य मागासवर्ग आयोगावर मी रात्रंदिवस काम केलंय, अभ्यास केलाय, आभाळातलं बोलणारा लक्ष्मण हाके नाही, जोपर्यंत 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये घटना दुरुस्ती होणार नाही, या देशाच्या संसदेमध्ये विचार होणार नाही, तोपर्यंत जे पुढारी तुम्हाला जातनिहाय जनगणनेचं आश्वासन देत आहेत ते या देशातल्या ओबीसीना पोचवत आहेत। माझी आजपासूनची, माझं कालचं भाषण काढा, परवाचं भाषण काढा, तेरवाचं भाषण काढा, आजपर्यंतच्या पेपरच्या बातम्या काढा, त्या बातम्यामध्ये लक्ष्मण हाके बजेटवर किती वेळा बोललाय, इथं सगळी मंडळी बसलेले आहेत, कालच्याच सभेमधलं मी तुम्हाला काढून दाखवतो। आता ते माणसांपर्यंत पोहोचत नाही, मीडिया ते लावत नाही, एखादी शिवी दिली तर ब्रेकिंग बातमी होते, पण आम्हाला काय म्हणायचंय, अरे संवैधानिक भाषा बोलून 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 आरक्षण कसं संपलंय सांगून सांगून घसा बसला राव आमचा, आणि परत कुणीतरी यायचं आणि तोंडावर काहीतरी मारायचं, हे काय चाललंय, ते आरक्षण राहिलंय का गेलंय, उदाहरणासहित मी त्यांच्या बरोबर चर्चेला तयार आहे। त्या तायवाड्यानी आणि परिणय फुकणी, तायवाड्याच्या माग गावगड्यातला बनुता अनुता भटके विमुक्त जाती जमाती कोण आहेत तेवढे मला तायवाड्याने सांगावं, तू कुणाची भाषा बोलतोय आणि कुणासाठी बोलतोय, तू सकाळी एक बोलायचं, दुपारी एक बोलायचं, संध्याकाळी एक बोलायचं, कुणासाठी बोलतात तेच त्यांनी येऊन पुढे सांगावं। आम्हाला वाटतंय की ओबीसीचं आरक्षण संपलंय, हा तायवाडे कुणासाठी बोलतात ते कळेल लवकरच, ते काय तुम्हाला दिसेल ना 1 तारखेला। हे बघा, तुम्ही प्रसाद लाड जसं म्हणता तसं तुम्ही म्हणत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे। हो, जेव्हा बारामतीच्या पोटनिवडणूक होत्या तुम्ही महागार का घेतली आणि ह्याचा काय विषयांतर करताय, पुढचा प्रश्न विचारा, उत्तर दिले पत्रकार बांधवांनो तुम्हाला या प्रश्नाचं। ओबीसी समाजाने लक्ष्मण हाकेच्या पाठीमागे काय आहोत, कारण की लोक असे म्हणतात की लक्ष्मण हाके सरकारची बाजू मांडतात, सरकारच्या बाजूने असतात। आता काय मी सरकारची बाजू मांडली यामध्ये,
असं नाही पण जी मागचं काय बघितलं काय वाटतं तुम्हाला सरकारची सरकारच्या बाजूने आता सरकारवर तुम्ही अलिगेशनच केलं नाही. मुकणावर केलं मी अलिगेशन काय आता काय मोदी allegation आता केलं? जनगणनेचं काम ओबीसी आहे. हे तुमच्या पाठीमागे का यावं ओबीसीने ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून यावं. कुणी चष्मा घालून काळा इथं आला असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्याचा जी.आर. महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर जाऊन फाडून टाकणारा लक्ष्मण हाके आताही म्हणतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा ओबीसी डीएनए नाही, तुम्ही ओबीसीचं आरक्षण बुडवले. आता काही आत्महत्या करू काय तुमच्या समोर, जीव देऊ? काय बोलताय तुम्ही? कुठले चष्मे घालून आलाय तुम्ही? काय केलं पाहिजे? सरकारच्या विरोधात बोलत नाही, बोलतो कोणाच्या विरोधामध्ये? शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू? सत्य देखते काहीतरी लावलंय राव. ज्या दिवशी 2 सप्टेंबरचा जी.आर. निघाला त्या दिवशी मी फुलेवाड्यामध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्या प्रतिमेसमोर जाऊन जी.आर. फाडणारा लक्ष्मण हाके तुम्हीच ब्रेकिंग बातमी केली. अभ्यास वाढवा जरा थोडा. तुमच्याच चॅनलने सगळीकडे दाखवलंय. काय करावं या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये? लक्ष्मण हाके ओबीसीला कसं पकडून देणार की लक्ष्मण हाकेंना हे मी पटवून देतो. ओबीसीना पटलेलं आहे. 1 सप्टेंबरला ओबीसी येतील आणि जर नाही आले तर लक्ष्मण हाके सामाजिक चळवळ राजकारण सगळं बंद करेल आणि घरात बसेल. ओबीसी अजून जागृत नाही. अरे ओबीसी जागृत असता, ओबीसीला कळलं असतं ह्यांची काय माई झाली ओबीसीचं आरक्षण संपवायला. एक आमदार माईच्या लाल बोलत नाही. सुप्रिया सुळे देशामध्ये पोपटासारखं मिठू 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 बोलतात. त्या सुप्रिया सुळेंनी मनोजदादा जरांगेंना किंवा मराठा समाजाच्या संघटनांना सांगितलं पाहिजे की इकॉनॉमिकल विकास सेक्शनचा उद्देश तरी समजावून सांगा. घटना दुरुस्ती केली, तिथं तुम्ही चर्चा केली, त्याचा उद्देश तरी सांगा.